वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। आपल्या समाजाचे, मराठा समाजाचे विधानसभेचे उमेदवार माननीय मदन कारंडे साहेब यांना मी पाठिंबा देण्यासाठी म्हणणार नाही मुद्दामनं, कारण मराठा म्हणून मराठ्यांना मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार करण्यासाठी आपण इथे आलेलो आहे। आणि माझं वैयक्तिक स्वार्थ म्हणजे तर वयाचे 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत मी फक्त आणि फक्त मराठ्यालाच मतदान केलं। आमचा स्वार्थ काही नाही, राजकीय स्वार्थ काही नाही आणि व्यावसायिक नुकसान पण काही नाही, कारण इथे सगळी जण बसलेले आहेत, त्यातली निम्मी माझी पक्षकार आहेत आणि ते हक्कानं माझ्याकडे येतात आणि हक्कानं सांगतात आणि कुठल्याही पैशाचा स्वार्थ न ठेवता मी तुमचं काम केलेलं आहे, त्याचा मला अभिमान आहे। समाजानंच उचलून धरलेला आहे, समाजानंच वकिली व्यवसायात मला भरघोस यश दिलेला आहे। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इथं व्यासपीठावर सगळी उपस्थित आहेत, याची मला मदत असते आणि कुठेतरी याची जाण घेऊन आम्हाला इथे येणं हे आमचं कर्तव्य आहे। निवडणूक चालू झाली, मी राजकारणापासून अलिप्त असणारा माणूस आहे, परंतु अरविंद दादाची माझी चर्चा झाली आणि रणजित दादांनी आम्हाला आव्हान केलं, परंतु आम्ही चर्चा करत असताना आमचं हसू व्हायला लागलं की भाजपमध्ये आपली मराठा समाजाचे आहेत, वेगवेगळ्या पक्षात आपल्या समाजाचे आहेत आणि आपण मराठा समाजाचं प्रातिनिधिक स्वरूपात काम करत असताना निर्णय काय घ्यायचा। परंतु त्यानंतर आम्हाला एक लक्षात आलं की यावेळीच्या निवडणुकीत जर मराठा म्हणून आपण एकत्र राहिलो नाही आणि मराठा म्हणून जर मराठा उमेदवाराला निवडून आणलो नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला नक्कीच जाब विचारणार की ज्यावेळी मराठाचा उमेदवार होता त्यावेळी तुम्ही काय करत होता। त्यामुळे स्वाभिमानानं जगणारे आपण आहोत। हिंदुत्वाचा मुद्दा काढून जर आमच्याशी कोणी युद्ध करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना उत्तर एकच आहे, मोरबाळे साहेबांनी सांगितलं ते, या भारतात हिंदुस्थानात हिंदुत्व जिवंत ठेवण्याचं काम राजा शिवछत्रपतीने केलेलं आहे, त्यांचं वंशज आहे, त्यांचे अवलंब आहे, त्यांचे विचार सांगणारे आम्ही आहे आणि शिवप्रभूंचा आशीर्वाद घेऊन या मराठा उमेदवाराला आपण निवडून द्यायचं म्हणजे द्यायचं। आणि दुसरा मुद्दा आहे, आपण कोणाला विरोध करणार नाही, कोणाला विरोध करून आम्ही मोठं होणार नाही, परंतु हा मुद्दा खरा आहे की या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळी उमेदवारी देण्याची वेळ आली त्यावेळी निश्चित जर मराठा उमेदवार असता तर आम्ही हिंदुत्वाचा विचार केला असता। जर मराठा उमेदवाराला डावलून जर हिंदुत्व कोण या मराठ्यांना शिकवत असेल तर ते इचलकरंजीतनं प्रचंड मतांनी मराठा उमेदवाराला मतदान करून आपण महाराष्ट्रात दाखवून द्यायचं आहे की मराठा एकत्र आल्यानंतर हिंदुत्व सुद्धा मराठ्याच्या बाजूने आहे, हा मेसेज आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचा आहे। तर मी फक्त एवढंच सांगतो की इथे आम्ही पाठिंबा द्यायला आलेलो नाही किंवा कुठल्या स्वार्थानं आलेलं नाही, तर मराठा म्हणून आमचं कर्तव्य पार पाडण्यासाठी आलेलं आहे। मान्य उन्हाचा तडाखा आहे, परंतु एकाच्याही चेहऱ्यावर उन्हाच्या तडाख्याचा काही परिणाम पडत नाही, कारण संघर्ष करणारे आपण आहोत, मराठा समाज आपण आहोत आणि या मराठा समाजात एकत्र राहून आपण पूर्णपणे अजित मामा आपण असं म्हणायचं नाही की 80% देतील 90%, मराठा समाजानं 100% मतदान माननीय मदन कारंडे साहेबांना दिलं पाहिजे, हे सर्वांना मी आवाहन करतो आणि धन्यवाद। शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील